स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, इयत्ता 5वीची नवोदयची परीक्षा नुकतीच झालेली आहे. तर त्याची आन्सर की आपण पाहणार आहोत. हा गट घेतलेला आहे मी प्रश्नपत्रिकेचा यल. तर यल या प्रश्नपत्रिकेतील आपण आज आन्सर की पाहूया. तर बघा, खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1. त्यामधील पहिल्याचं उत्तर आहे डी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. तिसऱ्याचं उत्तर आहे डी. चौथ्याचा आहे सी. भाग 2 त्यामधील 5व्याचं उत्तर आहे डी. 6व्याचं उत्तर आहे डी. 7व्याचं उत्तर आहे बी. प्रश्न 8व्याचं उत्तर आहे बी. भाग 3 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी. इथला वगळलेला एक भाग तो आपल्याला भरायचा आहे आणि आकृती पूर्ण करायची. त्यामधील 9व्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल ए. 11व्याचं उत्तर असेल बी. आणि प्रश्न क्रमांक 12चं उत्तर असेल ते म्हणजे सी. भाग 4 बघा, प्रश्न क्रमांक 13. यामध्ये क्रमानुसार कोणती आकृती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी हे आपल्याला सांगायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक बी. 14चा असेल बी. प्रश्न 15चा असेल बी. आणि प्रश्न क्रमांक 16चं उत्तर असेल ए. भाग 5 मध्ये बघा, प्रश्न 17. पहिल्याचा दुसऱ्याची जसा संबंध असेल तसंच तिसऱ्या चौथ्याशी असणार आहे. तर त्याचं उत्तर आहे आपलं सी. त्यानंतर प्रश्न 18चं उत्तर आहे सी. प्रश्न 19 त्याचंही उत्तर आहे सी. आणि प्रश्न 20चा आहे तो म्हणजे बी. भाग 6 बघा, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 21. उत्तर आकृतीमधील कोणती आकृती या ठिकाणी बसते ते आपल्याला शोधायचं आहे. त्याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. प्रश्न 22चा आहे बी. त्यानंतर प्रश्न 23 याचं उत्तर आहे ए. आणि प्रश्न 24 याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए. भाग 7 प्रश्न क्रमांक 25. आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर त्याचं पहिलं आहे ए. त्यानंतर 26चं उत्तर आहे सी. प्रश्न 27चा आहे ए. प्रश्न 28चा आहे ए. प्रश्न क्रमांक 29 मध्ये बघा, घड्याळ उकलल्यानंतर कसा दिसेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर प्रश्न 29चा आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 30चं उत्तर असेल आपला सी. 31चा आहे ए. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 32चं उत्तर असेल बी. भाग 9 यामध्ये बघा, तुकडे आपल्याला जोडून योग्य आकृती बनवायची आहे. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. 33चा असेल डी. 34चा असेल ए. त्यानंतर 35व्या प्रश्नाचं उत्तर असेल सी. त्यानंतर बघा 36चा असेल बी. भाग 10 मध्ये बघा, लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. 37 प्रश्नामधील आकृती लपलेली आहे ती म्हणजे ए या ठिकाणी. त्यानंतर 38 मधील प्रश्न आकृती लपलेली आहे सी मध्ये. 39च्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे आपलं ते म्हणजे सी. तर अशा पद्धतीनं मानसिक क्षमता परीक्षण हा भाग संपलेला आहे. आता आपण गणित या भागाचे आन्सर की पाहूया. बघा, आता अंकगणित परीक्षांचे आपण उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 41. 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील म्हटलेले आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 45. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर. तर तेव्हा काय होतो, समान राहतो, फक्त शून्य वगळून, म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. त्यानंतर एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर
होणाऱ्या तोट्या इतकंच आहे तर वस्तूची किंमत किती असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2195. आपण या सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ती स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. आता फक्त आपण आन्सर की पाहूया. जर a/b अपूर्णांकमध्ये जिथे a बरोबर b वजा 3 आहे तर a भागिले b म्हणजे किती असेल? तर त्याचं उत्तर आहे 4/7. आता त्यानंतर बघा 45 प्रश्नाचं उत्तर काय आहे? एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर ते किती असणार आहे? 1/9 असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न 46चं उत्तर असेल हा अपूर्णांक जर आपण रूपांतरित केला दशांश अपूर्णांकामध्ये तर 31.4375 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47मध्ये बघा एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ येणार आहे आपलं 196. जर आता बघा या ठिकाणी भागाकार करायचा आहे. जर दिलेल्या तरवरून जर भागाकार केला तर त्याचं उत्तर येतं 12. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. तर प्लॉटच्या चारी बाजूला 7.50 म्हणजे 7.5 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती येईल? तर अगोदर आपण याची लांबी काढल्यानंतर परिमिती काढल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे आपलं 750 रुपये. त्यानंतर बघा प्रश्न 50मध्ये 960 या अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांचा गुणाकार विचारले. मोठ्यात मोठी संख्या येते 960 आणि लहानात लहान संख्या येते 609 यांचा गुणाकार करायचा आहे. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी 5,84,640. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51 जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? तर 9 हा अंक 20 वेळा येतो. आता हे पदावली जर सोडवली आपण तर त्याचं जवळपासचं उत्तर विचारलेलं आपल्याला ते असेल 26. आकृतीतील कोण AOB, BOC आणि कोण COD आणि DOE यांची मापं विचारलेली आहेत. म्हणजे x, 2x, 4x आणि 6x विचारलेलं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए 20 अंश, 40 अंश, 80 अंश, 120 अंश. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. आता इथे एक तुम्हाला संख्या दिलेली आहे ती अक्षरात वाचायची. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3, 10,000 आणि 9 एकक. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी डॅश डॅश याने विभागता येईल. तर ती आहे 9 ने विभागता येते. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे म्हटलेला आहे. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल? तर 30 किलोग्रॅमची असेल. त्यानंतर पुढील बार डायग्राममध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आलेली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळलेले आहेत? इथं ऑस्ट्रेलिया पाकिस्तान तर किती 8 सामने खेळलेले आहेत. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयात विकतो तर झालेला तोटा किती? तर सरळ सरळ सोपं गणित आहे. तर तोटा होईल 25 रुपयांचा. प्रश्न 60 बघा एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते तर 5,760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? तर त्या ठिकाणी लागणार आहे 8 तास. अशा पद्धतीनं अंकगणिताचे आन्सर की आपण पाहिले. आता आपण पाहूया भाषा विषयाची. आता बघा खंड 3 भाषा परीक्षण त्यावर परिच्छेद दिलेले आहेत. परिच्छेद 1 आपण पाहूया. 61 ते 65 प्रश्न आहेत. परिच्छेद तुमच्या समोर आहे. परिच्छेद आहे शास्त्रज्ञ व चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा अवयवावर टीव्हीमुळे होणारे परिणाम याबद्दलचा आहे. तर बघा दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने डॅश डॅश यावर परिणाम होत नाही तर उंचीवर परिणाम होत नाही. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यांमुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजाराचा संबंध मन याच्याशी आहे. त्यानंतर बघा टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण ते मुलं जे आहे ती टीव्ही जवळून पाहतात. शिथिलचा समानार्थी शब्द आहे मंद. परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय असेल उपकारक. त्यानंतर बघा परिच्छेद 2
कृतज्ञता या विषयाशी निगडीत हा पॅसेज आहे. तर आभार म्हणजे काय? कृतज्ञता. उत्तम गुण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो? तर विचार या घटकातून. हुशार या हा शब्द काय आहे? विशेषण आहे. तर सद्गुण म्हणजे काय? गुण. बघा या ठिकाणी विनम्रता या घटकावर हा पॅसेज आहे. विनम्रता एक मोठा गुण आहे. विनम्रता म्हणजे विनयशील असणे. विनम्र व्यक्ती डॅश डॅश शिकते स्वतःच्या अनुभवातून. गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे अहंकार. हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय होतो लवचिक वृत्तीचा. त्यानंतर बघा प्रश्न 76चं. सुंदरलाल बहुगुणा यांच्यावरती हा उतारा दिलेला आहे. तर सुंदरलाल बहुगुणा हे एक महान पर्यावरणवादी होते. त्यांचे गाव हिरव्या झाडांनी आच्छादित होते. झाडे कापल्यामुळे विनाशक पूर यायला लागला. सुंदरलाल बहुगुणा हे डॅश डॅश आहे. हे एक विशेष नाम आहे. मौल्यवानचा समानार्थी पर्याय बहुमूल. तर अशा पद्धतीनं तुमच्या या आजच्या पेपरची नवोदयची आन्सर की होती. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सविस्तर स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.